लग्नाची बेडी या मालिकेमध्ये येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की त्या खोक्याला शकुंतला लावते आणि म्हणते की आता सगळ्याच गोष्टीचे प्रश्न सुटले, एकदाची कटकट गेली असं म्हणून ती त्या ठिकाणी त्या खोक्याला आग लावून जाऊ लागते आणि सिंधू मात्र त्या खोक्याकडे अतिशय आश्चर्यचकित होऊन बघू लागते. त्या ठिकाणून शकुंतला निघून गेल्यानंतर सिंधू त्या ठिकाणी येते आणि सावी करत करत त्या खोक्यावरची आग विझवते. ती हाताने सुद्धा आग विझवते, त्यामुळे तिचे हात भाजले जातात. पण आपली मुलगी यात आहे याचं तिला भान राहत नाही, म्हणून ती आग ती त्या हातानेच विझवू लागते. आणि नंतर ती आग विझवल्यानंतर तो खोका ती उघडून बघते तर त्यात तिला सावी दिसत नाही आणि ती सावी सावी म्हणून जोरजोरात रडू लागते आणि विचार करू लागते की यातनं सावी गेली कुठं. मात्र त्या ठिकाणी शकुंतला ही टाळ्या वाजवत वाजवत सिंधूच्या समोर येते. सिंधूच्या समोर ती टाळ्या वाजवत आल्यानंतर म्हणते की कितीही झालं तरी सत्य हे लपत नसतं, कधीतरी ते समोर येतच असतं. सिंधू मॅडम, तेव्हा ती म्हणते की माझी सावी कुठे आहे आणि माझ्या सावीला काय केलं. तेव्हा शकुंतला म्हणते की तुझी सावी पण गेली आणि आता तुलासुद्धा मी ठेवणार नाही. तेव्हा सिंधू म्हणते की तुम्ही काय करणार आहात. नंतर ती शकुंतला तिची रिव्हॉल्वर बाहेर काढते आणि म्हणते की मला तुझ्या खुनाने हात रंगवायचे नव्हते, पण जो माणूस मेलेला आहे त्याचा पुन्हा गुन्हा आपल्यावर लागणार नाही, म्हणून मी तुला आता जिवंत ठेवत नाही. असं म्हणून शकुंतलाबाई ही सिंधूवरती बंदूक रोखते. सिंधूवर बंदूक रोखत असताना सिंधू ही शकुंतलेबाईच्या हाताला जोरात मारते. त्यानंतर शकुंतला ही सिंधूचा हात घेऊन पाठीमागून ती बंदूक पुन्हा तिच्या डोक्याला लावते आणि म्हणते की आत्ता तुझी सगळी वेळ संपलेली आहे, तुला मी आता सोडणार नाही, आता ही बाजू माझ्याकडची आहे. असं म्हणून ती सिंधूला दमदाटी देऊ लागते आणि म्हणते की तुझं आधी मला माहिती होतं की तू या ठिकाणी आलेली आहे, कारण मला त्या ठिकाणी तुझी बॅग दिसली आणि मग मी विचार केला की हिच्याच डावामध्ये हिला आपण फसवायचं आहे, म्हणून मी हे खोटं नाटक केलं की जेणेकरून तू आमच्या जाळ्यात अडकशील आणि आमच्यासमोर खरी आयडेंटिटी घेऊन समोर येशील. कितीक दिवस तू आमच्यापासनं हे सत्य लपवणार होतीस, कितीक दिवस आमच्यापासून खेळ खेळणार होतीस. असं शकुंतलाबाई ही सिंधूला बोलत असते आणि म्हणते की आता तुझी मात्र ही जाण्याची वेळ आलेली आहे. असं म्हणून तिच्यासमोर बंदूक धरते आणि बंदुकीच्या रिव्हॉल्वरचा घोडा दाबू लागते. ती घोडा दाबत असताना सिंधू ही अतिशय घाबरलेली असते, कारण शकुंतलाबाई असे वागू शकते हे सिंधूच्या मनातही नसतं. त्यामुळे ती त्या शकुंतलेसमोर अगदी सावधगिरी न बाळगता समोर आलेली असते. त्यानंतर शकुंतला सिंधूवरती गोळी झाडणार आणि तिला म्हणते की बघ तू आधीच गेलेली आहे. मग सिंधूला मधूने तिच्यासोबत केलेला सगळा डाव तिच्या डोळ्यासमोर येतो. त्यानंतर परत शकुंतला म्हणते की आता तुझी जायची वेळ आलेली आहे. असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणून शकुंतलेच्या हातावरती जोरामध्ये काठी पडते. काठी पडल्यामुळे तिच्या हातातली रिव्हॉल्वर ही खाली पडते. खाली पडल्यानंतर मात्र ती काठी पण खाली पडते आणि सिंधू ही त्या बंदूकडे बघू लागते आणि नंतर ती शकुंतला बघते की आपल्या हातावर कोणी काठी मारली आहे, म्हणून ती तिकडे बघू लागते साईडला. तर तिला आयुष दिसतो. आयुषला बघून सिंधूसुद्धा जरा टेन्शनमधनं बाहेर येते. त्यानंतर सिंधू ही ती शकुंतला बंदूक उचलायला जाणार तेवढ्याच सिंधू शकुंतलेला जोरात लोटते आणि ती बंदूक हातामध्ये घेते. त्यानंतर शकुंतला ही देवीजवळ भरलेल्या ताटांजवळ पडलेली असते आणि तिथे ताटं ही पूर्ण गुलालाने भरलेली असतात. त्या गुलालाने भरलेल्या ताटांचा ती जरा फायदाच घेते. त्यानंतर आयुष सिंधूला म्हणतो की सीमा, तुम्ही बरोबर आहात ना, तुम्हाला काही त्रास झाला नाही ना, आणि तुम्हाला हाताला किती चटके लागले आहेत. तेव्हा सिंधू म्हणते की आधी मला माझ्या सावीकडे बघायचं आहे, मग मी माझ्याकडे बघेल. त्यानंतर मात्र शकुंतलेच्या मनामध्ये आता वेगळ्याच प्रकारचा प्लॅन असतो की सिंधू मारायला आल्यानंतर तिच्या अंगावर आपण ही गुलाल उधळूया. म्हणून सिंधू हातामध्ये काठी घेते. शकुंतला उठते आणि दोन्ही हातामध्ये ते ताट घेऊन ते ताट जोरामध्ये भिरकावते. भिरकावल्यामुळे ताटीतला सगळा गुलाल हा
सिंधूच्या अंगावर उडतो आणि सिंधूला मात्र दिसेनासं होतं. याच संधीचा फायदा घेऊन मात्र शकुंतला त्या ठिकाणून पळ काढू लागते. शकुंतला पुढे पळत असते आणि तिच्या पाठीमागे सिंधूही पळत असते. परंतु शकुंतलेला माहिती नाही की सिंधू आपल्या पाठीमागे येत आहे. ती तिचा जीव घेऊन त्या ठिकाणी पळू लागते. मात्र शकुंतलेने हे एका खवळलेल्या आईला आव्हान दिलेलं असतं आणि ती आई काय करू शकते हे शकुंतलेला माहितीसुद्धा नसतं. त्यानंतर ती पळत पळत जाता जाता ठेस लागून शकुंतलाबाई ही खाली पडते. खाली पडल्यानंतर सिंधू लगेच त्या शकुंतलेजवळ पोचते आणि शकुंतलेजवळ पोचल्यानंतर तिला विचारते, माझी सावी कुठे आहे? आणि तू मला माझ्या सावीपासून दूर ठेवलं आहेस म्हणून ती जोरात काठी मारते. त्यानंतर तू माझ्या नवऱ्यापासून मला दूर ठेवलं आहेस त्या ती पुन्हा काठी मारते. मी आणि माझी मुलगी सावी आम्ही दोघेही परिवारापासून दूर राहिलो आहे ते फक्त तुझ्यामुळे, असं म्हणत ती तिला मारू लागते. ती इतकी मारत असते आणि म्हणते की बोल, माझी सावी कुठं आहे, माझी सावी कुठं आहे? तेव्हा शकुंतलाबाई ही काहीच बोलत नसते. मात्र सिंधूचा राग हा अनावर होतो आणि अनावर झाल्यानंतर ती म्हणते की तुला जर या काडीच्या मारापासून वाचायचं असेल तर माझी सावी कुठे आहे तू पटकन सांगशील. त्यावेळेस मात्र शकुंतला ही सिंधूकडे बघत असते, कारण सिंधूने हा रुद्र अवतार धारण केलेला असतो. ती म्हणते की बघितलं ना, वेळ कशी बदलते, वेळ प्रत्येकाची येते आणि सत्य हे समोरच येतं. हे तुझंच बोललेलं वाक्य आहे ना शकुंतला, म्हणून तुझं सत्य आता मी सगळ्यांसमोर आणणार आहे. असं म्हणत ती पुन्हा शकुंतलेला मारू लागते. शकुंतला नको नको असं म्हणते. त्यानंतर शकुंतला ही तिला दाखवते की हे कोणी प्लॅन केलेलं आहे. त्यानंतर ती सावीचं विचारते, सावी कुठं आहे? तेव्हा शकुंतला सांगते की मी सावीला मधुराणीकडे सोडून आलेली आहे. असं म्हटल्यानंतर सिंधू म्हणते की काय? ती म्हणते हो, मी तिला मधुराणीकडे सोडून आणलं आहे. अशा प्रकारे सिंधू ही त्या शकुंतलेला मारत असते. असेच भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.